पुणे आणि मुंबई महाराष्ट्राची दोन आर्थिक इंजिनं. दररोज हजारो लोक नोकरी, शिक्षण आणि व्यवसायासाठी या शहरांना जोडणाऱ्या रेल्वे लाईनवर अवलंबून असतात. पण हीच महत्त्वाची जीवनवाहिनी आज अक्षरशः कोलमडण्याच्या मार्गावर आहे. आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत की ही अत्यावश्यक रेल्वे सेवा आपल्याच प्रवाशांना का अपयशी ठरवत आहे आणि यामागे नक्की दडलंय तरी काय. तर मग मूळ प्रश्न हा आहे की एवढी महत्त्वाची रेल्वे लाईन जी हजारो लोकांच्या जगण्याचा आधार आहे, तीच त्यांना रोज का दगा देतीये. चला या समस्येचा सखोल आढावा घेऊया आणि यामागची कारणं आणि संभाव्य उपाय शोधूया. या सगळ्या समस्येच्या केंद्रस्थानी आहे एक मोठी आणि धक्कादायक सेवा पोकळी. एक अशी पोकळी जी दररोज हजारो लोकांचं आयुष्य विस्कळीत करत आहे. हो, तब्बल 6 तास दिवसाच्या ऐन कामाच्या वेळेत पुणे आणि मुंबईमधला रेल्वे संपर्क अक्षरशः तुटतो आणि यामुळे प्रवाशांना अविश्वसनीय त्रासाला सामोरं जावं लागतं. आपण आकडेवारीच बघूया. सकाळी 9:30 वाजल्यापासून ते दुपारी 3:15 वाजेपर्यंत पुण्याहून मुंबईला एकही थेट इंटरसिटी ट्रेन नाहीये. जरा विचार करा, ज्यांची एखादी तातडीची मीटिंग असेल किंवा एखादी महत्त्वाची अपॉइंटमेंट असेल, त्यांचं काय होत असेल? त्यांच्याकडे पर्याय तरी काय उरतो? पण ही गैरसोय म्हणजे फक्त वेळापत्रकातली एखादी चूक नाहीये. यातून एक मोठी आणि खोलवर रुजलेली व्यवस्थात्मक त्रुटी आपल्यासमोर येते. मग रस्त्याने जाण्याचा पर्याय कसा आहे? अनेकांसाठी तर तो आणखी वाईट अनुभव आहे. एका प्रवाशाच्या शब्दात सांगायचं तर ही एक प्रचंड डोकेदुखी आहे. कल्पना करा, एकदा एक टँकर उलटला आणि वाहतूक तब्बल 30 तास थांबली होती. अशा घटनावरून हे स्पष्ट होतं की विश्वासार्ह रेल्वे सेवा ही केवळ एक सोय नाही, तर एक अत्यंत महत्त्वाची गरज आहे. अनिश्चित वाहतूक कोंडी, सतत वाढणारा खर्च आणि शौचालयासारख्या मूलभूत सुविधांची कमतरता, विशेषतः महिला प्रवासांसाठी, यामुळे रस्त्याचा प्रवास एक मोठा आणि तणावपूर्ण जुगार ठरतो. आणि यातून पुन्हा पुन्हा हेच सिद्ध होतं की या प्रदेशासाठी रेल्वे हाच एकमेव व्यवहार्य मार्ग आहे, हीच खरी जीवनवाहिनी आहे. आता या समस्येच्या तांत्रिक मुळाशी जाऊया. पुणे लोणावळा रेल्वे मार्गाची रचना मूळतः दिवसाला साधारणपणे 50 गाड्यांसाठी केली गेली होती. पण आज या मार्गावर दररोज 100हून अधिक गाड्यांचा भार आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की हा मार्ग कित्येक वर्षांपासून आपल्या क्षमतेच्या दुप्पट भाराखाली दबलेला आहे. यावरचा उपाय तसा अगदी सरळ आहे आणि अनेक वर्षांपासून तो कागदावर आहे. क्षमता वाढवण्यासाठी 3री आणि 4थी रेल्वे लाईन टाकणे. मग प्रश्न हा उरतो की एवढा महत्त्वाचा प्रकल्प इतका काळ रखडला तरी का? या प्रकल्पाचा प्रवास म्हणजे लाल फितीच्या कारभाराचं एक उत्तम उदाहरण आहे. 6 वर्षांपूर्वी पहिला सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजे DPR सादर झाला. गेल्या वर्षी सुधारित अहवालही दिला गेला. पण आजही हा प्रकल्प सरकारी मंजुरीच्या चक्रव्यूहात अडकून पडला आहे, केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या अंतिम होकाराची वाट पाहत. तर हा DPR म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा कोणत्याही मोठ्या पायाभूत सुविधेच्या प्रकल्पाचा ब्लूप्रिंट असतो. यात प्रकल्पाची व्याप्ती, खर्च आणि व्यवहार्यता या सगळ्याचा तपशील असतो. याच्या मंजुरीशिवाय एक वीटही रचली जाऊ शकत नाही. आणि इथे नेमकं तेच घडत आहे. आणि सगळ्यात निराशाजनक गोष्ट ही आहे की समजा आज या प्रकल्पाला चमत्कारिकपणे मंजुरी मिळालीच, तरीही तो पूर्ण व्हायला अंदाजे 5 ते 6 वर्ष लागतील. म्हणजे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या त्रासाला तूर्त तरी अंत नाहीये. मग या निष्क्रियतेची खरी किंमत काय आहे? चला या दिरंगाईमुळे होणारा आर्थिक आणि मानवी नुकसान पाहूया. 6 वर्षापूर्वी जेव्हा हा प्रकल्प पहिल्यांदा मांडला गेला तेव्हा त्याचा अंदाजित खर्च होता 4,884 कोटी रुपये. हा आकडा लक्षात ठेवा. आणि आता अनेक वर्षांच्या दिरंगाईनंतर हाच आकडा फुगून 5,100 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. याचा अर्थ सरकारी दिरंगाईमुळे करदात्यांच्या खिशाला तब्बल 216 कोटी रुपयांचा थेट फटका बसला आहे. हा काही काल्पनिक आकडा नाही, ही प्रशासकीय निष्क्रियतेची ठोस किंमत आहे जी आपण सगळे मोजत आहोत. पण खरी किंमत रुपयांपेक्षा कितीतरी जास्त आहे. ही किंमत मोजावी लागते त्या नोकरदारांना ज्यांना रोज तणावाचा सामना करावा लागतो, त्या विद्यार्थ्यांना ज्यांच्या प्रवासाची काहीच खात्री नसते, आणि त्या स्थानिक प्रवाशांना ज्यांची लोकल सेवा विस्कळीत होते. आणि अंतिमतः ही किंमत या दोन्ही शहरांच्या आर्थिक विकासाच्या मार्गात एक मोठा अडथळा बनून उभी राहते. आणि ह्या सगळ्यामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे आपल्या प्राधान्यक्रमांचा. चला एक पाऊल मागे घेऊया आणि ह्या समस्येकडे देशाच्या पायाभूत सुविधांच्या मोठ्या धोरणाच्या दृष्टिकोनातून पाहूया. आणि गंमत म्हणजे याच काळात रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी मोठी तरतूद केली जाते
आणि मुंबई पुणे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर सारख्या भव्य दिव्य नवीन प्रकल्पांची घोषणा केली जाते. आणि यामुळेच हा मूळ प्रश्न निर्माण होतो. आपण भविष्यातील हाय स्पीड रेल्वेचं जाळं विणण्याच्या स्पर्धेत असताना आज आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या मूलभूत जीवन वाहिन्यांकडेच दुर्लक्ष करत आहोत का? नव्या चकचकीत प्रकल्पांसाठी जुन्या अत्यावश्यक पायाभूत सुविधांचा बळी देण्याची किंमत काय असेल? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधावंच लागेल.